नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आले आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचना. तर हा टॉपिक पाहण्याआधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की जिल्ह्यांची पुनर्रचना म्हणजे काय. समजा एखादा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं विभाजन होऊन एखाद्या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणे म्हणजे जिल्ह्याची पुनर्रचना होय. तर ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 26 जिल्हे होते. म्हणजे की 1 मे 1981 पूर्वी महाराष्ट्रात फक्त आणि फक्त 26 जिल्हे होते. ठीक आहे. तर त्यावेळेस मग नंतर हळूहळू जिल्ह्यांची निर्मिती होत असे वाढत गेले. ठीक आहे. मे महिन्यामध्ये एकूण 4 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. तर ऑगस्ट महिन्यात एकूण 3 जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. तर जुलै महिन्यात 2 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. तर पाहिलं झालंच तर पुणे विभागात आजपर्यंत एकदाही जिल्ह्यांचं विभाजन झालेलं नाही. 6 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आजपर्यंत 6 वेळा विभाजन झालं आहे. आणि या 6 वेळा विभाजन होऊन महाराष्ट्रामध्ये अजून नवनवीन असे जिल्हे तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर कोणते नवीन जिल्हे तयार झाले, कोणत्या जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा तयार झाला, तो कधी तयार झाला, त्याची डेट, साल हे आपण पाहूयात. चला, त्यासाठी एकदम शॉर्ट अशी तुम्हाला एक ट्रिक देते. ते म्हणजे ज्यासी लागे नवा हिंगोपा. ज्यासी लागे नवा हिंगोपा. ज्यासी म्हणजे काय? ज म्हणजे जालना, सी म्हणजे काय तर सिंधुदुर्ग, ल म्हणजे काय, लागे म्हणजे काय तर मधलं लातूर आणि ग म्हणजे गडचिरोली, नवा मधलं नंदुरबार आणि वाशिम, हिंगो मधलं काय तर हिंगोली आणि ग म्हणजे गोंदिया. त्यातलं हिंगोपा नंतर काय होतं पा पा म्हणजे पालघर आणि नंतर आपण एक मुंबई उपनगर एक पाहूयात. ठीक आहे. तर ज्यासी लागे नवा हिंगोपा हा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. एवढंच लक्षात ठेवायचं की ज्यासी लागे नवा हिंगोपा म्हणजे जालना, सिंधुदुर्ग वगैरे. ठीक आहे. तर आपण आधी पाहू तर कधी निर्मिती झाली. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहू जालना जिल्हा. जालना जिल्हाची निर्मिती झालेली आहे 1 मे 1981 मध्ये. 1 मे 1981 फक्त जालन्याची झाली का तर नाही, सिंधुदुर्गचीही निर्मिती 1 मे 1981 ला झालेली आहे. तर लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. तर ऑगस्टमध्ये कधी तर 16 ऑगस्टला तयार झाला लातूर जिल्हा आणि 26 ऑगस्टला तयार झाला गडचिरोली जिल्हा. तर नंदुरबार आणि वाशिम हा जिल्हे ते 1 जुलै 1998ला निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. तर 1 मे 1999ला हिंगोली आणि गोंदियात निर्माण झालेला आहे. तर 2014ला पालघर जिल्हा, 1990ला उपनगर मुंबई उपनगर हे हा जो जिल्हा आहे तो निर्माण झालेला आहे. तर आता आपण पाहू कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा तयार झाला. तर औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन जालना जिल्हा निर्माण झालेला आहे. रत्नागिरीचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला. उस्मानाबादचं विभाजन होऊन लातूर जिल्हा तयार झाला. चंद्रपूरचं विभाजन होऊन गडचिरोली हा जिल्हा तयार झाला. धुळेचं विभाजन होऊन नंदुरबार, अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा, परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया जिल्हा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा, तर मुंबई शहराचं विभाजन होऊन मुंबई उपनगर जिल्हा तयार झालेला आहे. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला असं समजून असं नोट्स तयार करून दिले की कोणत्या जिल्ह्यापासून म्हणजे कोणता नवीन जिल्हा तयार झालेला आहे. हे बघायचं तुम्हाला दाखवलेलं आहे. औरंगाबादपासून जालना, जसं चंद्रपूर पासून गडचिरोली तयार झालेला आहे. ते हे कळालं तुम्हाला असं कोणत्या जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा तयार झाला. त्याचबरोबर मी हे पण सांगितलं की त्याची डेट, कोणत्या डेटला तो जिल्हा तयार झाला, ह्याच्यावर एक क्वेश्चन विचारला जातो. तर एवढंच लक्षात ठेवा. 1981ला 2 जिल्हे, 1982ला हे 2 जिल्हे, नंतर 1998, 1999, 2014 आणि 1990. एकदम सोप्या भाषेत असं तुम्हाला समजेल असं मी ह्याच्यात दिलेलं आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर असं नवीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील किंवा असं ट्रिक्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळवत जा. मी तुमच्यासाठी असेच नवीन एकदम थोड्याशा टाईममध्ये तुमचा व्हिडिओ पाहायला जाणार नाही, कमी वेळामध्ये शिकवत जाईल आणि तुम्हाला कळेल अशा भाषातही सांगत जाईल.